वटपौर्णिमा खूप महत्त्वाची आहे आणि या पौर्णिमेला कशा सेवा करायच्या, कोणत्या प्रकारच्या करायच्या आणि एका कुंकुमार्जनाने तुमचं काय होणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचं पाठ का करायचं, कशा पद्धतीने करायचं, जर तुम्हाला मासिक विटाळ असेल तर त्या दिवशी तुमची सेवा थांबली असेल तर ही सेवा पुढे जाऊन करायची का, तर ती केली तर कोणत्या वारी करायची, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचे स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनल स्वामी मै खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा। कमेंट खाली तुमचे काय प्रश्न असतील तेही करा। असो येत्या वटपौर्णिमेला आपण वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची, आपल्या केंद्रामार्फत सेवा दिलेल्या आहेत तर त्या सेवा कशा करायच्या, कोणत्या प्रकारे करायच्या, आपण कोणत्या कलरची साडी नेसायची, बांगड्या, असं काही शास्त्र असतंय का, ह्याला महत्व आहे का, हे कितपत खरं आहे, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाले जाणार आहेत। तर तुम्ही आजचा आपला व्हिडिओमध्ये आधी कुठे न थांबवता संपूर्ण पहा। बघा, रंग म्हणण्यापेक्षा कुठल्याही रंगाची साडी नका नेसा, काळी सोडून फक्त काठपदर नेसा। काठपदर साडी लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि काठपदर साडी नेसल्याने आपण एक लक्ष्मीचं रूप धारण करतो आणि मग वडाला पूजा करताना आपली पूजा कुठेतरी सफल होते। त्याच्यानंतर बघा, रंग कुठल्याही रंगाचे, सवसनी बायका हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालतात, त्यामुळे यात रंगबिंग मॅचिंग असं काही करू नका, हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला, खूप पावित्र्य असतं हिरव्या रंगामध्ये। तर काही ठिकाणी लाल रंग, तर काही ठिकाणी पिवळा रंग सुद्धा सवासनीला पावित्र्य असतं, तर तोही चालेल। पहा, ह्या 3 रंगाच्या घातल्या तरी हरकत नाहीये, ह्या 3 रंग सोडून कोणतेही मॅचिंग असं करू नका। ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस सवासनीचं लेणं असतं ते तुम्ही करायलाच पाहिजे। बघा, हे झालं आपल्या अंगाचा शृंगार। त्यानंतर आपण पूजा विधी केल्यानंतर, वटपौर्णिमा पूजून आल्यानंतर मिळालेल्या वेळेत काय सेवा करायची, तर दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं। हो, पौर्णिमेला दुर्गा सप्तीचं पठण करून 7 बायका एकत्र गोळा करून आपण कुंकुमार्जनची सेवा करायची। तर ही सेवा आणि दुर्गा सप्तीच्या पठणाने काय होणार आहे, तर तुमच्या घरावर आलेले संकट दूर होणार आहे, कुलदेवीची सेवा होणार आहे पौर्णिमेला, तसेच कुंकुमार्जन। 2 सेवा एकत्र आल्यानंतर दोन्हीचं व्याज तुम्हाला सेवेचे खूप प्रचंड पटीने मिळणार आहे। तर ह्या सेवा केल्याने खूप महत्व असते, फक्त पौर्णिमेलाच का, तर ही वटपौर्णिमा सुवासिनींच्यासाठी खूप महत्वाची असते। पौर्णिमा सुवासिनीसाठी खूप महत्वाची असते आणि याचीच वाट बघत असतो सगळ्या महिला। तर यावेळेस आपण काय करायचं, तर वटपौर्णिमा झाल्यानंतर आपण जर काही महिला उपवास धरतात, तर काही महिला काही शारीरिक व्याधी असल्यामुळे उपवास धरत नाही। आणि एक प्रश्न, प्रेग्नेन्सी बायकांनी वटपौर्णिमा करावी का, तर हो करावी, फक्त 7 फेरे न घालता वडाला तिथे 7 असा पद्धतीचा धागा गुंडवून यायचा, की जेणेकरून आपलं जे काही पावित्र्य असतं ते त्यामार्फत वडाला पोचलं पाहिजे, म्हणून आपलाच हात घ्यायचा आणि आपल्या हाताला तिथे बसून अशा 7 फेरे घ्यायचे आणि ते धागा व्यवस्थित असा गुंतवून त्याला असं तोडून चुकून बोलले, असं वरती करून तो रोल वडाच्या झाडाखाली व्हायचा। आपलं काही मागणं असतं ते मागायचं आणि पूजायचं तिथे वडाला खाली बसूनच आणि नमस्कार करून बाकीच्या बायकांची ओटी भरायची। आपली ओटी नाही भरायची, की गरोदरपणात आपण ओटी भरून घेऊ शकत नाहीये, त्यामुळे एवढ्या सेवा केल्या तरी पुष्कळ असतात। घरी येऊन आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकतो आणि कुंकुमार्जनलाही बसू शकतो। आता कुंकुमार्जनचा लाभ सांगते तुम्हाला। बघा, आपल्या घरावर कर्जाचा डोंगर असेल, तुमची इच्छा असेल की तुमचं घर स्वतःचं व्हावं किंवा तुमचं फ्लॅट व्हावा, तुमची इच्छा एखादी उद्योगधंदा टाकण्याची असेल किंवा तुमच्या मुलाला सर्व्हिस पाहिजे असेल, तुमच्या मुलाचं लग्न होत नाहीये, मुलीचं लग्न होत नाहीये, ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही कुंकुमार्जन या सेवा केल्या तर निश्चितच तुम्हाला तुमचे स्वप्न पुरे होणार आहे। फक्त हे कुंकू ज्याच्यासाठी करताय त्याला रोजच्या रोज त्या संपेपर्यंत ठिका लावायचा आणि तो ठिका दोन्ही भोवच्या मध्ये न लावता थोडासा उंचवट्यावर लावायचा, म्हणजे या ठिकाणी अशा स्वरूपात लावून द्यायचा। रोजच्या रोज हा ठिका लावल्याने त्या व्यक्तीला त्याचा आशीर्वाद मिळून जातो आणि 7 बायकांनी एकत्र मिळून केलेले मंत्र पठण त्यात उतरले जाते। ते कुंकू खूप प्रचंड लाभदायक असते, एखाद्याला जरी तुम्ही चिमूटभर दिले तरी त्याचे पावन खूप येते। त्यानंतर प्रदोष काळात तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावायचा, त्याच्यानंतर आपल्या घरात धूप दीपने सगळे घर सजवायचे। बघा, पौर्णिमेला लक्ष्मी घरात येत असते आणि काही पौर्णिमा सणासुदीच्या असतात त्यावेळेस तर खूप पवित्र असते
म्हणून आपण आपलं घर खूप सुंदर पद्धतीने स्वच्छ ठेवून शांतता, वादविवाद करायचं नाही, कर्कशा करायचा नाहीये, काही मंत्र पठण करायचे किंवा आपल्याला एखादी मंत्राचे ते हे असले यंत्र असले की त्याच्या काहीतरी मंत्र लावायचा आणि शांत स्वरूपात आपले घर ठेवायचे। त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी पिवळ्या मोहऱ्या घेऊन हातात त्या स्त्री सुक्त एकदा, पुरुष सुक्त एकदा, वल्गा सुक्त एकदा, फलश्रुती एकदा म्हणून आपल्या घरात पूर्ण चौफेर फेरायची। ह्याने काय होतं, घरातली वाईट शक्ती निघून जाते, अलक्ष्मी बाहेर जाते, लक्ष्मी घरात येते, कुणाची वाईट बाधा असेल ते निघून जाते, आपल्या घरात कुणाच्या तरी कोणाकोपऱ्यात निगेटिव्हिटी फैलत असेल ते दूर होते। निगेटिव्हिटीने घर जर भरत असेल तर तुम्ही कितीही सेवा करा त्या सेवेला अर्थ राहत नाहीये, कारण एखादा नासका आंबा 10-11 आंब्याने नासवत असतो। अशा प्रकारे एखादी निगेटिव्हिटीची व्यक्ती संपूर्ण घराला निगेटिव्हिटी बनवत असते। त्यामुळे त्याच्यातील ती निगेटिव्हिटी बाहेर घालवण्यासाठी आपल्याला एवढं सेवा करायलाच पाहिजे। त्यानंतर आपल्या रेग्युलरच्या सेवा ह्याही करायच्या असतात। म्हणजे कोणत्या, तर आपले क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी जप सकाळी ते करायचे। त्याच्यानंतर वटपौर्णिमेच्या सेवा सांगितल्या मी तुम्हाला की गरोदर बायकांनी कशी करायच्या आणि अदरवाईज सवासनीने कशा प्रकारे करायची सेवा, वस्त्र कोणते घालायचे, बांगड्या कोणत्या घालायच्या हे सुद्धा तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला मिळेल त्या वेळात ह्या सेवा करा। जेवढ्या सेवा करशील तेवढ्या सेवा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सुखासाठी आहे, तुमच्या कुटुंबासाठी आहे, तुमच्या मिस्टरांच्यासाठी आहे। नुसते वडाला पूजून येऊन आपल्या मिस्टरांचे नुसती वडाची पूजा केल्याने आपल्या मिस्टरांचे आयुष्य वाढत नाहीये। तर दुर्गा सप्तशतीचे पठण करा, कुलदेवीला त्या दिवशी सुद्धा साकडे घाला की माझ्या नवऱ्याचे आयुष्य खूप वाढले पाहिजे, माझ्या नवऱ्याचे सगळे संकट दूर झाले पाहिजे, त्याचे काही दुःख असेल तेही नष्ट केले पाहिजे। पदोपदी मी कुलआई तुझी सेवा करत राहणार आहे आणि करतच आहे, त्यामुळे तू फार काय मी तुझ्या जवळ मागत नाहीये। माझ्या नवऱ्याचे किंवा माझ्या मुलांचे किंवा माझ्या वडिलांचे कोण आपण सेवा करू किंवा माझ्या भावाचे कुणासाठी करताय या व्यक्तींचे नाव घेऊन आपण सेवा करायची। खूप मोठं महत्व असतं सेवेला। एक सेवा आगाऊ केल्याने आपल्याला कोणी मारणार नाही किंवा कोणी वाईट साईड सुद्धा शाप देणार नाही। जादा सेवा कराल त्याचा जादाच फायदा होणार आहे। वडाला नुसतं पूजून येऊन बाकीचा दिवस मोकळा करण्यापेक्षा त्या दिवशी खूप सेवा करा। कुलदेवीची सेवा करायची असते पौर्णिमा घाटून आलेल्या सेवा खूप सुंदर असतात आणि वटपौर्णिमेला तर खूपच महिलांसाठी सेवा करायला एक प्राधान्य असतं। तर कुंकुमार्जन करायला सुद्धा विसरू नका। तुमची वडाची पूजा झाल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही 7 जणी एकत्र येऊन कुंकुमार्जन ही सेवा करा। ते कुंकू प्रचंड उपयोगाचं असतं। 7 जणीत वाटून घ्या। मग मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कशा स्वरूपात करताय, लग्नासाठी, घरासाठी, कर्ज फिटण्यासाठी, व्यसनाधीनतासाठी, अदरच घरात सारखं वाद कलह होतं ह्याच्यासाठी, सासू सुनाचं पटत नाही ह्याच्यासाठी किंवा मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, कशासाठी तरी तुम्ही करतच असणार आहे। त्यासाठी तुम्ही ते सांगा मातेला आणि ते कुंकुमार्जन करा। कुंकुमार्जन तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल तर कुलदेवीचा टाक हा प्रत्येक घरी असतो। कुलदेवीचा टाक जर नसेल तर सुपारी घ्या आणि सुपारीला खाली तुमची कुलदेवी म्हणून त्याच्यावर नाव लिहा आणि त्याच्यावर कुंकुमार्जन सेवा करा। सेवा केल्याने मेवा मिळतो, दान दुपटीनं व्याजासकट फळ मिळतं। सेवा जर आपण नेहमीप्रमाणे करत राहिलो तर खूप आपल्याला चक्रीय व्याजाची परतफेड मिळते आणि सेवा कधी वाया जात नाही। मग बरेचसे तुमचे प्रश्न सुटले जाणार आहेत। तुम्ही सेवा फक्त करा आणि अनुभव सांगा। आनंदाचे दिवस घरी येण्यासाठी तुम्ही येथील पौर्णिमा चुकवू नका। आता कुणाला यातून जर मासिक बिटाळ, सुतक किंवा अदरच काही कारणाने जमले नसेल पहा तर येत्या शुक्रवारी, त्याच्यानंतर पहिला मंगळवार येतोय का शुक्रवार येतोय हे पहा। येणारा मंगळवार किंवा शुक्रवारी जसं सेवा सांगेल तसं करा। आणि हो, वटपौर्णिमेला त्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही शुक्रवारी जाऊन वडाला फेरा नाही घालायचं। जसं प्रेग्नन्सी बायकांना सांगितलं मी की हाताला गुंडवून ते 7 फेरे, तसं तुम्ही हाताला गुंडवून ते 7 फेऱ्याचा असा फेरा काढून तो वडाशी जर तुम्ही घातला आणि तिथे हळदी कुंकू लावून तुमची इच्छा मागितली, तुमच्या सौभाग्याचं संरक्षण कवच मागितलं तरीही वडा तुम्हाला आशीर्वाद देतो। हेही तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे। काहींना मासिक धर्मामुळे वटपौर्णिमेला वडाची पूजा करता येत नाही, मनात कुठेतरी खंत राहते। अशा वेळेस तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी वडापाशी जायचं। नाही तुम्हाला गोडधोड काही जमलं तर शिरा घेऊन जावा। आंबा असतोय, आंब्याचा सण आहे, एक आंबा शिरा घेऊन जावा आणि
आपण तिथे तिची ओटी भरा आणि तो 7 फेरे फक्त घालायचे नाहीये तर हाताला घालून ते हाताचे रोल गुंडून तो वडाच्या खाली तिथे ठेवा आणि नमस्कार करून तुमच्या मिस्टरांचे आयुष्य मागा। सगळ्या गोष्टी कशा असतात ज्या एका वेळी चुकलं तर ह्याला ऑप्शनल असतोच, फक्त तुम्हाला माहित नसतं, मग तुम्ही पुढल्या वर्षीच फक्त वडाला जाता कारण यावेळेस प्रॉब्लेम आलाय। असं करू नका। सेवा खूप महत्वाची असतात। सेवा काही नैसर्गिक आपत्ती आपल्या चुकल्या जातात, आपल्या हातात नसतं मासिक धर्म थांबवायचा की नाही थांबवायचा, त्यामुळे तो होऊन गेल्यानंतरही करू शकता। तर सगळं प्रश्न झाला, सेवा झाल्या, सगळ्या झाल्या। संध्याकाळी काय करायचं, विष्णू सहस्त्रनाम त्या दिवशी कुणीही वाचायला विसरायचं नाही, कारण दिवसभराच्या केलेल्या लक्ष्मीच्या सेवा जर तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीनं पठण केल्या तर सगळ्या गोष्टी एकत्र येऊन तुम्हाला 100% तुमची फलश्रुती तुम्हाला मिळून जाणार आहे। कारण भगवान विष्णूंना जर तुम्ही मनापासून जर हाक मारली, विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण म्हणजे साधे सोपे नाहीये। घरातील संपूर्ण संकटे नष्ट करण्यासाठी विष्णूंची सेवा केली जाते। सदैव लक्ष्मी वास करण्यासाठी लक्ष्मी विष्णू नारायणची सेवा केली जाते आणि विष्णू देवतांची सेवा करताना जर आपण विष्णू नामावलीचं पठण जर संध्याकाळी झोपायच्या अगोदर केले तर लक्ष्मी माता कायमस्वरूपी आपल्याला आशीर्वाद देऊन जाते। कारण आपण दिवसभर खूप लक्ष्मी देवीच्या सेवा केलेल्या असतात, त्याही लक्ष्मीचं रूप घेऊन केलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला खूप सेवेची प्रचिती मिळते आणि फास्ट मिळते। अनुभव घ्या तुम्ही। अशा प्रकारे सेवा आजपर्यंत मला नाही वाटत वटपौर्णिमेला केल्या असतील काही सेवेकऱ्यांनी मोजक्या, त्यांचा अनुभव तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता। 100% रिझल्ट येणारी ही सेवा आहे। ही सेवा कुणी चुकवू नका। कुणाला मासिक धर्म आला असेल तर ऑप्शन सांगितलेला आहे, तोही करून अनुभव सांगा। आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। झालेली सेवा, सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना येणाऱ्या वटपौर्णिमेच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते।